तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की घर बसल्या सिबिल स्कोअर कसा चेक करायचा। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिबिल स्कोअर चेक कसा करायचा, कुठून करायचा आणि कशा पद्धतीने करायचा आणि त्याच्यामध्ये काय काय बघितलं पाहिजे। तर मित्रांनो, आज आपण हेच बघणार आहोत। तर मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये। आणि स्पेशली तुम्हाला मी हा वेळ काढून घर बसल्या फ्रीमध्ये सिबिल कसा चेक करायचा ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। पण मित्रांनो, यापूर्वी ही माहिती पूर्ण बघण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब कसे करा, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन फ्रीमध्ये तुम्हाला काय देता येईल, नवीन नवीन माहिती कशी देता येईल त्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक मोटिवेशन मिळतं, एक प्रोत्साहन मिळतं। चला मित्रांनो, आपण आता तो बघूया। ओके, तर मित्रांनो, सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी भरपूर अशा मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये ते तुम्हाला फ्रीमध्ये सिबिल स्कोअर मिळेल। पण त्यापैकी कुठल्याच वेबसाईटवरती जाऊन आपण व्यवस्थित सिबिलची आपल्याला माहिती मिळेल तर ती वेबसाईट म्हणजेच काय की एक पैसा बाजार नावाची एक वेबसाईट आहे। ती खूपच छान पद्धतीनं सिबिल स्कोअर जनरेट करून आपल्याला पूर्ण माहिती देते। तर मित्रांनो, सिबिल स्कोअर पैसा बाजारवरून जर चेक करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करावं लागेल। पण मित्रांनो, सिबिल स्कोअर बघण्यासाठी पैसा बाजारवरून ऑलरेडी त्यांचं एक ॲप्लिकेशन सुद्धा आहे। तर तुम्हाला त्या ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं त्याची लिंक मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। ती लिंक जर तुम्ही क्लिक केली तर डायरेक्ट तुम्ही पैसा बाजार म्हणजे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता पैसा बाजार ॲप्लिकेशन। मित्रांनो, खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता। पण आत्ताच नका बघू, पहिले तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, नंतर तुम्ही डाउनलोड करून स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस फॉलो करा। तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण जाऊया स्क्रीनवर। आता आपण आलो आहोत आपल्या स्क्रीनवरती, मोबाईलच्या स्क्रीनवरती। सेम स्क्रीन तुम्हाला तुमच्या मोबाईलची जशी स्क्रीन असते तसं तुम्हाला इथं दिसत असेल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे। मित्रांनो, जर प्ले स्टोअरवरती तुम्ही गेल्यानंतर किंवा तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली त्या लिंकला जरी क्लिक केलं तर तुम्ही इथं प्ले स्टोअरवरती येणार। पण ज्यांनी क्लिक नाही केलं ते डायरेक्ट पैसा बाजारसाठी प्ले स्टोअरवरती जे आले असतील त्यांनी इथं काय करायचं, टाईप करायचं आहे पैसा बाजार ॲप्लिकेशन। तर इथं बघा मित्रांनो, नंबर 1ला नंबर 2ला तुम्हाला दिसते। नंबर 1ला क्लिक जरी केलं तुम्ही तर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल। तर इथं दिसल्यानंतर मित्रांनो, इथं कन्फ्युजन बऱ्याच लोकांचं होतं। लोक काय करतात, नंबर 1ला पॉलिसी बाजार आलेलं आहे, ते पॉलिसी बाजार आणि पैसा बाजार हे दोन्ही वेगवेगळे आहे। तर आपल्याला जे PB दिसते खालचं ब्ल्यू कलरमध्ये त्याच्यासमोर क्रेडिट स्कोअर लिहिलेलं आहे ते आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं याला इन्स्टॉल करून घेऊया मित्रांनो आपण। आता आपण याला इन्स्टॉल करत आहोत। हे 22.90 MBचं हे ॲप्लिकेशन आहे। प्रत्येकाच्या इंटरनेटची स्पीडवरती डिपेंड आहे किती वेळात डाउनलोड होईल। जसं तुम्ही बघताय माझ्याकडं 84% झालं आहे, 96% झालं आहे। आता माझ्याकडे इन्स्टॉल होत आहे, पूर्णपणे डाउनलोड झालेलं आहे। आता ज्यावेळेस आपण याला इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपल्याला इथं हे दिसतंय तुम्हाला ओपन म्हणून, ठीक आहे। तुम्हाला ऑप्शन दिसतंय आता ओपनचं। तर सगळ्यात पहिले आपण याला ओपन करून घेऊ। ज्यावेळेस ॲप्लिकेशन आपण ओपन करतो ते इथं सरळ पैसाबाजार.com दाखवतो। पैसाबाजार.com दाखवल्यावरती आपल्याला ऑप्शन स्किप करायचं किंवा खाली इथं राईट ॲरो जो दिसतोय त्याला जरी आपण क्लिक केलं तरी आपल्याला डायरेक्ट आपल्याला गेट स्टार्टेडवरती आपण येऊ शकतो। आता खाली गेट स्टार्टेड जे दिसतंय त्याला आपल्याला सगळ्यात पहिले क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला काही परमिशन मागेल तर त्या अलाउ करून द्यायच्या। अलाउ केल्यानंतर मित्रांनो, इथं 2 प्रकारच्या मेथड येतात। नंबर 1, तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटमधून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता आणि मोबाईल नंबरनं सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। गुगल अकाउंटमधून लॉग इन करायला बऱ्याच लोकांना समजणार नाही, पण सगळ्यात सोपं मित्रांनो, इथं तुम्हाला जे दिसतंय साइन इन विथ मोबाईल नंबर, तर याला आपण सरळ आपण क्लिक करून घेऊया, ठीक आहे मित्रांनो। साइन इन विथ मोबाईल नंबर ज्यावेळेस करणार तर त्यावेळेस तुम्हाला जो काही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे लोनसाठी किंवा बँकसाठी जो काय असेल त्याला तुम्हाला एकदा टाकायचं। तर सगळ्यात पहिले आपण टाकूया मोबाईल नंबर। मी आता एका कस्टमरचा नंबर टाकतो। या पद्धतीने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। ज्यावेळेस मोबाईल नंबर टाकल्याबरोबर तुम्हाला इन्स्टंट OTP जाईल। आता जसं मी हा नंबर टाकला आहे तर कस्टमरलासुद्धा OTP गेला असेल। तर OTP गेल्याबरोबर तो OTP जो असतो मित्रांनो तो जास्तीत जास्त 4 अंकी असतो, ठीक आहे। तर तो 4 अंकी OTP जो आहे तो आपल्याला इथं इंटर OTP म्हणता येईल, तिथं आपल्याला टाकावं लागेल, जसं की 1031। ओके मित्रांनो, ते टाकल्याबरोबर तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन ते कॅच करेल। आता टाकल्याबरोबर मित्रांनो तुमचा पॅन कार्ड तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे। पॅन कार्डवर जे नाव आहे
ते ॲज इट इज तुम्हाला ॲज पर पॅन कार्ड तुम्हाला टाकावं लागेल. जसं की आता इथं मी एका कस्टमरचं टाकतो आहे की विशाल धोंडीराम तर इथं बघताय मित्रांनो. आता इथं तुम्हाला मेल आय डीसुद्धा तुम्हाला तुमच्या खाली टाकावं लागेल. जर मेल आय डी नसेल तुम्ही तुमच्या मनानं कुठलाही मेल आय डी टाकला तरी चालेल. मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. जर तुम्ही ऑलरेडी पैसा बाजारला रजिस्टर्ड असाल तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची गरज पडणार नाही, कारण तिथं डायरेक्ट तुम्ही ऑलरेडी पहिले केलेलं असतं रजिस्टर, त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली तुमचं तो कॅच करून घेईल. इथं टिक करायला विसरू नका मित्रांनो. इथं टिक केल्यानंतर मग कंटिन्यू करा, कारण ते ॲग्री करतो आहे आपण. आता ज्यावेळेस आपण कंटिन्यू करणार तर ते थोडंसं पेज लोड घेईल, तुमचा डेटा तो सेव्ह करतो आहे ॲप्लिकेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं तुम्हाला ट्रॅक बघायचं तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमची माहिती टाकायची. पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही सॅलरीड असेल तर सॅलरीडला क्लिक करायचं, सेल्फ एम्प्लॉईड असेल तर सेल्फ एम्प्लॉईडला क्लिक करायचं, किंवा तुम्ही बिझनेस ओनर असताल तर तुम्ही बिझनेसची माहिती तुम्हाला टाकायची. तर आता आपण या कस्टमरचं जे बघतो आहे तो व्यक्ती एका ठिकाणी जॉबला आहे. तर कुठे जॉबला आहे तर आपण पण इथं मित्रांनो तुम्ही तुमची माहिती टाका. मी आता या कस्टमरचं आता तो जिथं जॉब करतात तिथं मी टाकतो आहे हे एका ठिकाणी जॉबला आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणासाठी. जर तुम्ही बिझनेसमन असले असते मित्रांनो तर इथं बिझनेसमनचं टाकायचे. आता इथं यांची मंथली सॅलरी किती आहे तर यांची मंथली सॅलरी येते जवळपास 55,000 रुपये दर महिन्याला. तर यांची मंथली सॅलरी मी टाकली आहे, पण तिथं तुम्हाला तुमची टाकायची. ठीक आहे मित्रांनो. बघा मित्रांनो तुमच्या समोर दिसतंय आता की त्यांचा सिबिल स्कोअर आलेला आहे. इथं त्यांचा सिबिल स्कोअर दाखवतो आहे 774, म्हणजे छान प्रकारे. तर बघा मित्रांनो हा जो सिबिल स्कोअर दाखवतो आहे त्यांचा तो दाखवतो आहे एक्सपिरियन. इथं तुम्हाला हे महत्त्वाचं समजणं गरजेचं आहे मित्रांनो की इथं 3 प्रकारचे सिबिल दाखवले जातात. इथं 3 प्रकारचे सिबिल दाखवले जातात, जसं की एक एक्सपिरियन आहे, दुसरं हाय मार्क आहे आणि तिसरं इक्विफॅक्स आहे. तर पैसा बाजारमध्ये मित्रांनो 4 प्रकारचे सिबिल येतात. काही कस्टमरचे 3 दाखवतात, काही कस्टमरचे 2 दाखवतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो तो असतो पैसा बाजार. सगळ्यात इम्पॉर्टंट सिबिल जो असतो तो हाय मार्कचा असतो आणि नंतर सिबिलचा असतो. पण आता या केसमध्ये सिबिल दिसत नाही, तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, हाय मार्कचा डाउनलोड करायचं, तो आपल्याला ॲक्युरेट समजेल. चला आपण आता हाय मार्कचा सिबिल डाउनलोड करून बघू. इथं हाय मार्कवर तुम्हाला जायचं आहे. तर आता बघा एक्सपिरियनमध्ये 774 दाखवत होतं, पण हाय मार्क हा ॲक्च्युअलमध्ये दाखवतो, म्हणजे जो थोडासा फरक पडतो. तर हाय मार्कमध्ये यांचा सिबिल जो दाखवतो आहे 640 दाखवतो आहे, म्हणजे नक्कीच यांचं कुठं ना कुठं काही ना काही बाउन्स झालेलं आहे. तर इथं आपल्याला डाउनलोड करायचं सुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो. डाउनलोड केल्यानंतर कसं बघायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला माहीत असणं गरजेची आहे त्यांची. ठीक आहे. तर आता ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो, डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपल्या PDF मध्ये जायचं. PDF ज्यावेळेस आपण जाणार मित्रांनो सिंपल आहे. पासवर्ड जो असतो तुमचा डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ आहे. फॉर एक्झाम्पल यांची डेट ऑफ बर्थ 23/9/1985 आहे. तर तुम्हाला काय टाकायचं आहे 23/09/1985 अशी पूर्ण तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल. तर आपण टाकूया आता पासवर्ड. पासवर्ड टाकल्याबरोबर आपल्याला ती PDF ओपन होईल. तर बघा मित्रांनो इथे या पद्धतीने तुम्हाला तुमचे पूर्ण लोनची डिटेल कळेल. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघताय की 2 लोन ॲक्टिव्ह आहे त्यांचे. 63,000चं लोन घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांची एज हिस्ट्री कधीपासून लोन घेतलेली आहे तशी तुमची स्वतःची पण दिसेल. ठीक आहे मित्रांनो. तर इथं बघायचं आहे खाली आपल्याला इन्क्वायरीज वगैरे जे काय असेल, तर किती लोन घेतलेले, किती क्लोज झालेले, इथं पूर्ण त्यांचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर येऊन जाईल. तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्वतःचं सुद्धा चेक करू शकता. तर पैसा बाजारून जर कधी सिबिल चेक करताय मित्रांनो तर तिथं सिबिल नावाचा अजून एक कॉलम येईल. जसा आता हाय मार्कचा आलेला होता तसा सिबिल नावाचा कॉलम येईल. तर हे दोन्हीही तुम्हाला डाउनलोड करून चेक करायचे, दोघांमध्ये किती फरक पडतो आहे. ठीक आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पूर्ण डिटेल तुमच्या येऊन जाईल, कधी लोन घेतलेलं आहे, कधी नाही घेतलेलं, किती वर्ष झाले लोन घेऊन, किती हप्ते झाले,
जर काही बाउन्स झालेले असतील तर बाउन्स झालेले दाखवेल. सगळ्या प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर जनरेट करू शकता. किंवा तुम्हाला जर तो सिबिल स्कोअर कोणाला पाठवायचा असेल किंवा दाखवायचा असेल कोणत्या बँकेवाल्यांना किंवा कोणत्या फायनान्सवाल्यांना, तर तुम्ही तो डाउनलोड करून त्यांना पाठवू शकता. पाठवल्यानंतर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ तिथं पाठवून द्या, जेणेकरून ते डाउनलोड केल्यानंतर म्हणजे त्यांनी PDF डाउनलोड केल्यानंतर व्हॉट्सअपला तिथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकून ते चेक करून बघू शकतात की तुमचं लोन होऊ शकतं नाही होऊ शकतं, जर कधी तुम्हाला कुठं घ्यायची गरज पडली तरच मित्रांनो. पण मित्रांनो हे लक्षात घ्या, हाय मार्क हे इक्विफॅक्ससुद्धा एवढं काही कामाचं नाही आहे इन्स्टिट्यूटसाठी. एक्सपिरियन्ससुद्धा काही कामाचं नाही. हाय मार्क आणि इथं अजून एक प्रकार असतो सिबिल नावाचा. हे दोन्ही तुम्हाला डाउनलोड करून पाठवायचे. जर दोन्ही डाउनलोड नसेल झाले तर हाय मार्कचा नक्कीच डाउनलोड करून तुम्हाला पाठवायचं. या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीनं तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर बघू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर माहीत राहील की भविष्यामध्ये आपल्याला जर लोन घ्यायचं असेल तर आपण सगळ्यात पहिले स्वतःचा सिबिल स्कोअर चेक करून घेऊ. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल की स्क्रीनवरती की सिबिल स्कोअर कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचा. मित्रांनो सिबिल स्कोअर डाउनलोड करताना मी तुम्हाला ऑलरेडीच काय बोललो की 4 प्रकारचे सिबिल असतात. आता आपण ज्या सिबिलचं एक्झाम्पल घेतलं त्या सिबिलमध्ये फक्त 3 प्रकारचे तुम्हाला सिबिल दिसले, पण मी तुम्हाला दिसेल किंवा इथं दिसेल की तुम्हाला 4 प्रकारचे सिबिल असतात. जसं की नंबर 1 मित्रांनो इथं तुम्हाला दिसतंय सिबिल, त्यानंतर तुम्हाला दिसतंय एक्सपिरियन, त्यानंतर तुम्हाला दिसतंय क्रिप CRIF, पण यालाच हायमार्क सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की एक्सपिरियन. मित्रांनो या 4 पैकी 2 सिबिल सगळ्यात महत्त्वाचे, एक म्हणजे सिबिल आणि दुसरं म्हणजे हायमार्क. हे दोन्हीही सिबिल तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला चेक करायचे. यामध्येच तुम्हाला ॲक्युरेसी चांगल्या प्रकारची भेटू शकते. पण मित्रांनो हा सिबिल ज्यावेळेस तुम्ही बघितला किंवा तुम्ही सिबिल बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं आता मला लोन घ्यायचंय की नाही घ्यायचंय, मला भेटू शकतं की नाही भेटू शकतं, तर मित्रांनो जे काही फायनान्स आहेत, ज्या काही बँका आहेत, जर या लोकांना जर कधी तुम्हाला सिबिल तुमचा पाठवायचा असेल तर हा डाउनलोड करून तुम्ही त्यांना डायरेक्ट त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवू शकता. पाठवताना सिबिल जसं तुम्ही इथं बघताय सिबिल आणि हायमार्क म्हणजेच काय CRIF क्रिफ, हे 2 सिबिल तुम्ही डाउनलोड करून नक्कीच त्यांना पाठवा, जेणेकरून ते लगेच तुम्हाला सांगू शकतील की या सिबिल स्कोर साठी किंवा या सिबिलसाठी तुम्हाला लोन मिळू शकतं की नाही मिळू शकतं. आणि यासोबतच मित्रांनो तुमचा पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा त्यांना पाठवणं गरजेचे, जेणेकरून ती PDF ओपन झाली पाहिजे. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर बघू शकता. आणि मी आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर कसा चेक करायचा, कुठून चेक करायचा, कसा डाउनलोड करायचा, कसा चेक करायचा हे जर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तुम्ही नक्कीच विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.